नमस्कार मित्रांनो, मराठीतून मायक्रो कंट्रोलर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रोफेसर व्यंकटेश पालिमकर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. काल आपल्या चॅनलमध्ये आपण ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो कॉम्प्युटर हा पॉईंट आपण डिस्कस केला होता. ह्या पॉईंटमध्ये आपण CPU म्हणजे काय, इनपुट डिव्हायसेस म्हणजे काय, कशाला इनपुट डिव्हायसेस म्हणतात, मेमरी कशाला म्हणतात आणि आउटपुट डिव्हायसेस म्हणजे काय, हे सर्व आपण काल डिस्कस केले होते. पण आज आपण बस म्हणजे काय आणि किती टाईपच्या बस आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. बस म्हणजे काय? जसं की आपल्याला माहिती आहे की मायक्रो प्रोसेसर आणि इनपुट आउटपुट डिव्हायसेस किंवा मेमरी ह्यांच्यामध्ये जो डेटा असतो हा डिजिटल सिग्नल्सच्या फॉर्ममध्ये असतो. डिजिटल सिग्नल्स म्हणजे हा डेटा 0 किंवा 1 या फॉर्ममध्येच ट्रान्सफर होत असतो. तर बस म्हणजे की जे सिग्नल्स म्हणजे जो पाथवे हे डिजिटल सिग्नल्स कॅरी करतात त्यांना आपण बस म्हणतो. पण हा शब्द थोडा ऐकताना अवघड वाटतं की पाथवे म्हणजे काय. तर साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर ज्या वायर्स डिजिटल सिग्नल्स कॅरी करतात त्यांना आपण बस असं म्हणतो. बसचे 3 प्रकार पडतात: ॲड्रेस बस, डेटा बस आणि कंट्रोल बस. ह्या बस शिकवण्याच्या आधी आपल्याला एक उदाहरण घ्यावे लागेल जेणेकरून आपल्याला बस म्हणजे काय हे नेमकं समजेल. जर समजा मला एखाद्या कॉम्प्युटरमध्ये जर मला गाणे स्टोअर करायचे असतील तर आपण बघा, गाणे स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय लागतं? मेमरी लागते. मेमरीमध्ये आपण पहिल्या मेमरी लोकेशनला एक गाणं ठेवलं, दुसऱ्या मेमरी लोकेशनला गाणं ठेवलं, तिसऱ्या मेमरी लोकेशनला गाणं ठेवलं. अशा पद्धतीनं आपण गाणे स्टोअर करू शकतो. पण ह्याच्यामध्ये जे काही गाणं आहे त्या गाण्याला आपण डेटा म्हणू शकतो. जे काय गाणं आहे त्या गाण्याला आपण डेटा म्हणू शकतो. पण ॲक्च्युली ती गाणं कुठं स्टोअर करायचं आहे, म्हणजे कुठल्या मेमरी लोकेशनला स्टोअर करायचं आहे, हे जे सिग्नल्स ट्रान्सफर करतात त्यांना आपण ॲड्रेस बस म्हणतो. म्हणजेच ॲड्रेस बस म्हणजे काय की आपल्याला कुठल्या मेमरी लोकेशनला डेटा स्टोअर करायचा आहे किंवा कुठल्या मेमरी लोकेशनमधून डेटा घ्यायचा आहे, ते सिग्नल्स जी बस कॅरी करते त्या बसला आपण ॲड्रेस बस असं म्हणतो. आणि कंट्रोल सिग्नल्स म्हणजे काय की आपल्याला एक तर गाणं त्या मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर करायचं असेल किंवा त्या मेमरी लोकेशनमधून ते गाणं आपल्याला घ्यायचं असेल, म्हणजे 2च ऑपरेशन येते. एक म्हणजे इनपुट ऑपरेशन आणि दुसरं म्हणजे आउटपुट ऑपरेशन. म्हणजेच की आपल्याला जर त्या मेमरी लोकेशनमधून गाणं सी पी यूला घ्यायचं असेल तर आपण कंट्रोल बस ही 1 करतो. 1 म्हणजे काय की ते गाणं मेमरी लोकेशनमधून सी पी यूला मिळेल. आणि दुसरं म्हणजे आउटपुट. जर सी पी यूला त्या मेमरी लोकेशनमध्ये एखादं गाणं स्टोअर करायचं असेल तर सी पी यू ती कंट्रोल बस 0 करेल. 0 केल्यामुळे ते ऑपरेशन आउटपुट ऑपरेशन असं डिफाईन होईल. आणि आउटपुट ऑपरेशन म्हणजे सी पी यू एखादं गाणं त्या मेमरी लोकेशनला स्टोअर करू शकतो. तर मग बस म्हणजे काय की बस म्हणजे ज्या वायर्स डिजिटल सिग्नल्स कॅरी करतात त्यांना आपण बस म्हणतो. आणि जसं की मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, देर आर 3 टाईप्स ऑफ बसेस: ॲड्रेस बस, डेटा बस अँड कंट्रोल बस. आता ॲड्रेस बस म्हणजे काय की ॲड्रेस बस म्हणजे की जी बस फक्त मेमरी लोकेशनचा ॲड्रेस कॅरी करते त्या बसला आपण ॲड्रेस बस म्हणतो. म्हणजे डेटा कुठल्या मेमरी लोकेशनला स्टोअर करायचा आहे हा सिग्नल फक्त जी बस कॅरी करते त्या बसला आपण ॲड्रेस बस असं म्हणू शकतो. ॲड्रेस बस ही युनिडायरेक्शनल आहे. जसं की मी तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये काल दाखवलं होतं ही सी पी यूमधून निघालेली ॲड्रेस बस ही युनिडायरेक्शनल आहे, पण डेटा बस ही बाय डायरेक्शनल आहे.
बाय डायरेक्शनल म्हणजे सी पी यूमधून डेटा इनपुट डिव्हायसेसला जाऊ शकतो किंवा इनपुट डिव्हायसेसमधून डेटा सी पी यूला जाऊ शकतो किंवा आपण असं म्हणू शकतो सी पी यूमधून डेटा मेमरीला जाऊ शकतो किंवा मेमरीमधून डेटा सी पी यूला जाऊ शकतो. म्हणून आपण डेटा बसला बाय डायरेक्शनल म्हणतो. पण युनि डायरेक्शनल म्हणजे काय की फक्त सी पी यूमधूनच डेटा इनपुट डिव्हायसेसला जातो. इनपुट डिव्हायसेसमधून परत डेटा सी पी यूला जात नाही. इथं जे ॲरो दाखवला आहे हा एकाच डायरेक्शननं दाखवलेला ॲरो आहे, म्हणून त्याला आपण युनि डायरेक्शनल असं म्हणतो. आता आपण पुन्हा आपल्या मूळ पॉईंटकडे येऊया की ॲड्रेस बस म्हणजे काय की ज्या बस ह्या ॲड्रेस सिग्नल्स कॅरी करतात त्यांना आपण ॲड्रेस बस म्हणू शकतो. आणि दीज आर युनि डायरेक्शनल म्हणजे हे सिग्नल्स सी पी यूकडून जनरेट केले जातात. आणि ह्या बसची साईज ही 16 बिट्स, 32 बिट्स किंवा 64 बिट्स असते. 16 बिट्स म्हणजे 16 वायर वापरले असतात आणि एका वेळेला 16 बिट डेटा ट्रान्सफर होतो. 32 बिट म्हणजे 32 वायर्स ह्या वापरलेल्या असतात आणि एका वेळेला 32 बिट्स म्हणजे 32 बिट डेटा ट्रान्सफर होतो. आणि 64 बिट्स म्हणजे एकूण 64 वायर्स वापरलेले असतात आणि एका वेळेला 64 बिट्स डेटा ट्रान्सफर होतो. आता डेटा बस म्हणजे काय, इट कॅरीज ओन्ली डेटा बिट्स म्हणजे गाण्याचे जे काही बोल आहेत तो काय झाला आपला डेटा बस झाला. पण गाणं कुठल्या मेमरी लोकेशनला स्टोअर करायचं आहे ते काय झाली आपली ॲड्रेस बस झाली. म्हणजे आता डेटा बस म्हणजे काय, इट कॅरीज ओन्ली डेटा बिट्स म्हणजे ज्यावेळेस आपण गाणं ॲक्च्युली त्या मेमरी लोकेशनला ट्रान्सफर करतो ते आपण डेटा बस वापरून करू शकतो. डेटा बस इट कॅरीज ओन्ली डेटा बिट्स फ्रॉम सी पी यू टू द आय ओ डिव्हायसेस ऑर मेमरी. म्हणजे ह्या बसमधून आपण सी पी यूपासून आय ओ डिव्हायसेस किंवा मेमरीला डेटा ट्रान्सफर करू शकतो. ही बाय डायरेक्शनल आहे. बाय डायरेक्शनल म्हणजे मेमरीपासून पण डेटा सी पी यूला जाऊ शकतो किंवा सी पी यूपासून डेटा मेमरीला येऊ शकतो. पण ॲड्रेस बस ही युनि डायरेक्शनलच आहे कारण त्याच्यामध्ये फक्त डेटा सी पी यूपासून इनपुट आउटपुट डिव्हायसेस किंवा मेमरीला जातो. उलट ते सी पी यूला तसा सिग्नल ट्रान्सफर करू शकत नाहीत. तर डेटा बस इट इज बाय डायरेक्शनल आणि त्याची साईज ही 8 बिट्स किंवा 16 बिट्स किंवा 32 बिट्स एवढीच आहे. जसं की मी वर सांगितलं होतं त्याप्रमाणे 8 बिट्स म्हणजे 8 वायर्स असतात आणि एका वेळेला 8 बिट डेटा ट्रान्सफर होतो. 16 बिट्स म्हणजे 16 वायर असतात, एका वेळेला 16 बिट डेटा ट्रान्सफर होतो. आणि 32 बिट्स म्हणजे 32 वायर असतात आणि एका वेळेला 32 बिट डेटा ट्रान्सफर होतो. आणि आजचा शेवटचा पॉईंट म्हणजे कंट्रोल बस. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं फक्त 2च कंट्रोल सिग्नल्स आहेत. एक म्हणजे इनपुट सिग्नल आणि दुसरा म्हणजे आउटपुट सिग्नल. बरोबर. तर इनपुट सिग्नल जर आता मला सी पी यूला जर डेटा मेमरीवर स्टोअर करायचा असेल तर सी पी यू हा आउटपुट सिग्नल जनरेट करेल. म्हणजे कंट्रोल बस तो काय करेल 0 करेल. 0 केला ह्याचा अर्थ आउटपुट कंट्रोल झाला. म्हणजे जो काही डेटा आता सी पी यू ट्रान्सफर करेल हा डेटा मेमरीवर स्टोअर होईल. आणि जर सी पी यूला मेमरीकडून डेटा घ्यायचा असेल तर कंट्रोल बस तो 1 करेल. 1 म्हणजे हा झाला इनपुट सिग्नल. म्हणजे त्या मेमरी लोकेशनमधून जो काही डेटा सी पी यूला हवा असेल तो डेटा त्या मेमरी लोकेशनपासून सी पी यूला येईल. जसं की मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे कंट्रोल बस इट कॅरीज ओन्ली कंट्रोल सिग्नल्स. आणि कंट्रोल सिग्नल्स कुठले आयदर इनपुट ऑर आउटपुट म्हणजे हा फक्त इनपुट किंवा आउटपुट कंट्रोल सिग्नल्स एवढंच सांगतो. दिस इज 1 बिट बस कारण ह्याला फक्त एकतर 0 किंवा 1 हेच ट्रान्सफर करायचं आहे. इफ धिस बिट बस इज 1 देन इट इंडिकेट्स इनपुट सिग्नल. म्हणजे ही जर बस मी 1 केली तर इट इंडिकेट्स इनपुट सिग्नल. इतर रेफरन्सला सी पी यू पकडायचा. म्हणजे इनपुट कोणाला, इनपुट बस म्हणजे कोणाच्या रेफरन्समधून इनपुट बस की सी पी यूच्या रेफरन्समधून इनपुट बस. ह्याचा अर्थ डेटा सी पी यूकडं येईल. आणि जर ही बस 0 झाली देन इट इंडिकेट्स आउटपुट सिग्नल. आउटपुट सिग्नल कोणाच्या रेफरन्समधून की सी पी यूच्या रेफरन्समधून. म्हणजे जर ही बस मी 0 केली तर डेटा सी पी यूकडून आउटपुट साईडला जाईल. तर मला असं वाटतं की आज आपण 3 बस शिकलेले आहोत आणि तुम्हाला हे सर्व समजलेलं आहे. जर तुम्हाला
मी शिकवलेलं आवडलं असेल तर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि त्याच्यावर बेल आयकॉन तुम्ही क्लिक करू शकता. असेच मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करत जाईन. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पिन कॉन्फिगरेशन ऑफ मायक्रो कंट्रोलर हा पॉईंट शिकणार आहोत. धन्यवाद.